तर बघा मंडळी, पहिलं जुन्या लोकांना ना हटकलं की असं राग यायचा. कारण का जुन्या लोकांना कोणी हटकायचं नाही. सकाळी सकाळी कुठं चालल्यावर किंवा कुठंही चाललं तरी जुन्या लोकांना अजिबात हटकायचं नव्हतं. पहिलं असं होतं. तसंच आता हे 2 महिला एका शेजारी राहत होत्या आणि एक महिलेला जरा चांगलं होतं तिच्या घरी परिस्थिती, आणि दुसऱ्या महिलेला रोज संध्याकाळचं पाणी धरावं लागायचं. मग ते रोज संध्याकाळी टॉर्च घेऊन दारी धरायला जायची रानामध्ये, आणि ती शेजारची बाई रोज तिला विचारायची कुठं चालली म्हणून. मग ती वैतागून गेली आणि एका दिवशी ती म्हणली, हिला आज सरळ प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाही, रोजच हटकते मला, हिला माहीत असून सुद्धा. तर ती म्हणते कुठं चालली गं? तर ती म्हणती मरायला. आणि ती म्हणती टॉर्च कशाला? तर ती म्हणली विचू काट्याचं. ती दुसरी महिला म्हणली, आणि तिची बोलती बंद झाली. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एखाद्याचा अंत पण एवढा पाहू नये. कारण का जो तो त्याच्या मार्गाने चालत असतो, तर चालवून द्यायचं. कुणाला हटकण्याची किंवा दुसऱ्याच्या घरात डोकं घालण्याची अजिबात गरज नाही. आपलंच बघायचं असतं.